मग मम्मी, आज काय नवीन कविता केली आहेस? कविता जेव्हा मी बिझी असते कविता करताना तेव्हा माझ्या मैत्रिणीचा फोन येतो आणि त्यावेळी सुचलेली कविता तुला ऐकायची आहे का? हो, ऐकव. चल मग ऐक. अगं शब्दात गुंतली आहे मी, अगं शब्दात गुंतली आहे मी, मला बाहेर काही पडता येत नाही. आता तू फोन तर केलायस पण निवांत काही बोलता येत नाही. काय सांगू बाई तुला, हे पण माझे मित्रच आहेत. काय सांगू बाई तुला, हे पण माझे मित्रच आहेत. खूप वर्षांची मैत्री आमची, अशी सहज सोडवता येत नाही. ही बघ, ही मदत मला काय सांगते, इथे कोणालाच माझी जाणीव नाही. ही मदत बघ मला काय सांगते, इथे कोणालाच माझी जाणीव नाही. आणि अश्रूंच्या घोळक्याला रडण्याशिवाय काही कामच नाही. विचार काकांचं तर काही विचारू नकोस, विचार काकांचं तर काही विचारू नकोस. वय झालंय त्यांचं, सगळ्यांच्या डोक्यात जाऊन बसतात. वय झालंय त्यांचं, सगळ्यांच्या डोक्यात जाऊन बसतात आणि परत घरी यायचं तर विसरूनच जातात. अगं ऐकतेस का, एक मजेशीर जोडपं आहे माझ्याकडे. अगं ऐकतेस का, मजेशीर जोडपं आहे माझ्याकडे. नेहमी सगळीकडे जोडीने फिरतात आणि नाव कोणी विचारलं की सुख दुःख सांगतात. शांतीला तर आजकाल कोणी ठेवायला मागत नाही. शांतीला तर आजकाल कोणी ठेवायला मागत नाही. पैशाला पण आता गरिबाकडे जायला आवडत नाही. असा सगळा पसारा आवरायलाच बसली होती. असा सगळा पसारा आवरायलाच बसली होती. त्यांच्या कपाटाची किल्ली कुठे सापडतच नव्हती. तेवढ्यात तुझा फोन आला. तेवढ्यात तुझा फोन आला आणि सगळे भांबावून गेले. आता कुठे बघ सगळे गपचूप डोक्यात झोपी गेले. कशी वाटली कविता? मस्त.